हाय सर्वांना, गुड आफ्टरनून. बघा वाजले ते 1 आणि आज आहे एकादशी. तर कामुंदा एकादशी का काहीतरी आहे आणि मी शीतल, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आमचा आज उपवास आहे. दोघांची पण एकादशी असते आणि देवपूजा वगैरे झाली. तर आज सकाळी काय व्हिडिओ म्हणजे ही झालं नाही आणि आम्ही गेलतो सकाळी लवकर. आमचं वाउचर वगैरे द्यायचं होतं, त्यामुळे युनिफॉर्म हे असंच आहे. हिने आले तर बसलेत बघा इथं. जेवण वगैरे झालं. जेवण म्हणजे फराळ केला आणि इकडं बघा खिचडी राहिली आता श्रावूसाठी थोडी आणि खाऊ आणलेला. इकडं अगोदरच आणलं होतं मी, आपलं काय म्हणते त्याला, खजूर आहे हे. आणि हे खायला वेफर्स, हे सांगोलीला गेल्यामुळे सांगोलीवरून सगळं आणलं. वेफर्स, बटाट्याचा खीस, केळीचं वेफर्स आणि जे की आमच्या शंभूसाठी लाडू बनवायचे ड्रायफ्रूटचे. तर त्याचे लाडू संपलेत आता. त्याचा कॉल आला तर त्यावेळेस म्हणला, तर मग त्याला बनवायसाठी अगोदरच सगळं आणलेलं आहे, खारीक पावडर वगैरे. पण ही काळं मनुकं संपलेलं म्हणून मी मग ती बेकरीमधून आणले बरं. तर हे किती कसं आहे माहिती आहे का, किती वजनाचं आहे होई, 200 ग्रॅम का 250 ग्रॅमचं काहीतरी आहे. 120ला आहे वाटतं हे. हां 120ला आहे. तर ही परत इथं गावात नाही मिळत आमच्या, मग लाडू बनवायचे कधी वेळ मिळेल तर बनवायलेला. आणि श्रावसाठी ही वेगळं काहीतरी आणले, भेळ आहे हे बरं का, भेळपुरी असं म्हणजे ह्याच्यावर सगळं ह्याच्यात आहे पाऊच, छोटे छोटे कशा त्या चटण्या वगैरे काय काय आहे. मग त्यात काय केलं नाही आपण, आता ज्यावेळेस करायचं त्यावेळेस बघूया. आज तर काय आम्ही सगळे संपवायला लागते, ती उद्याच आता करायला लागणार. हां तर सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. कारण 15 दिवसाची एकादशी आहे, नाही का महिन्याची एकादशी नाही, 15 दिवसाची एकादशी. अमावस्याची एकादशी असते ना, म्हणजे मला माहीत नव्हतं, मला आत्याने आमच्या सांगितलं की जी अमावस्या झाल्यावर एकादशी असती ती 15 दिवसाची असती आणि जी पौर्णिमेला एकादशी असते ना ती महिन्याची एकादशी असते. त्यामुळं आता अमावस्या झाली, त्यामुळे ही बहुतेक 15 दिवसाची एकादशी. आम्ही 15 दिवसाची एकादशी म्हणजे उपवास असतो आमचा. तर मग खिचडी नकोच होती, पण घातलेलं भिजत शाबू, तर मग ह्यांच्यासाठी पण होती म्हणून म्हणलं चला. आणि मम्मी पण आली होती, आता गेली बाहेर, म्हणजे तिकडं आमच्या भावाकडे गेले, चुलत भावाकडं. तर श्राव पण गेली तिथंच. त्यांच्यासाठी मग जेवण बनवलं होतं, मटकीची भाजी चपाती असं. आणि ते आजच्यापासून बघा मेन म्हणजे आमच्या श्रावला लागलेली आहे सकाळी शाळा. कारण आता उन्हाळा आहे त्यामुळं पेपर वगैरे झालेत, तर चालू आता होईल ह्या महिन्यात. आणि 10वी 12वी तर चालू आहेत, त्याच्यामुळं तर कॉल आला बघा कोणाचा तर. तो घ्या बरं, काय बोल की. हां हां जेवली की, तू जेवला, तू जेवला का? होय, बरं आहे का सोन्या? होय, व्हिडिओ चालू आहे रे, म्हणलं थोडा कॉल आलाय तर घेवा. मी पप्पाच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करत होती. हा तू बरं आहे ना? आज काय होतं जेवणात? हा आज जेवणात काय होतं म्हणलं? कढी. होय, वांग्याची भाजी आवडते का? खायची सवय लागते, चांगलं असते वांग शरीराला. हो, लाडू आहेत का संपले तुझे? होय, 10 असतील का? बरं बरं, 10 असतील का, कमी असतील का जास्त? कमी. छान निघतो व्हिडिओ. तर बघा आलता कॉल शंभूचा, बोललो उशिरा आणि यांनी पण बोललं. तर मधीच सरचा फोन आला, त्यामुळं फोन ठेवला त्यांनी. मग अजून 5-10 मिनिटांना मीच केला फोन. आज आज शनिवार आहे का ना, शुक्रवार आहे. पण आज कसा केला त्यांनी काय माहीत, पण इतका फास्ट बोलतो ना तो. ते बोलायला लागला की त्याच्या पप्पाला वाईट वाटतंय, मला पण म्हणजे लगेच असं रडायला येतं मला तर लई. कारण फोनच नसतो, भरपूर दिवसातनं फोन येतो त्याचा. आणि काय माहिती काय झालंय सारखं, म्हणजे असं त्याची खूप आठवण यायला लागली. आणि तर मग बोललो. आणि पैसे पण पुस्तकाचे त्याचे काहीतरी सरांच्या मोबाईलवर टाकले, ते दिले नाहीत असं, त्यासाठी मग त्याने केलता फोन. तर आता त्याला आणायचीच आहे, आमच्या तर आहे पूजा वगैरे. पण त्यावेळेस कधी आहे आम्हाला पण फिक्स टायमिंग माहीत नाही पूजेचं. त्याला आणायचं आहे आम्हाला त्यावेळेस, मग म्हणून अगोदर आणायला नको असं वाटायला. पण त्याला पण यायची इच्छा आहे आणि आम्हाला पण त्याला आणायचे, बघायचे असं, म्हणजे ठेवा 5-6 दिवस असं वाटतंय. आणि काय म्हणते तसं झालंय. चला मग, जेवण झालं का नाही तुमचं? उपवास असेल तर फराळ झाली का नाही? तर चला मग भेटू पुढे. श्राव गेली आता, श्राव आणि मम्मी गेले तिकडं भावाच्यात आमच्या.
तर बघू आता आल्यावर घेऊ व्हिडिओ. तर बघा वाजले संध्याकाळच्या 5 आणि भांडी वगैरे झाली, झाडून घ्यायचं, चहा वगैरे झाला. आणि हा बघा आमचा स्नेक प्लांट आहे. तर माती पूर्ण वाळली होती ह्याच्यातली, जरा उकरून सगळ्या झाडांना गोमूत्र घातले थोडं बघा. आणि ह्या मन झाडाला शेवंतीच्या कळ्या भरपूर लागले. ते छोटंच गुलाब आलंय, तिकडे एक आले बघा गुलाब कापड. आणि शेवंतीला फळं लागले छोट्या छोट्या बघा इथे अशा. तर येण्यासारखं आहे. ही दुसरी फांदी फुटली त्याला, हे झाड पहिलं गेलं आणि हे पण खाली असं फुटून आले. इकडं बघा मनी प्लांट आमचा आलाय कसा मस्त. जरा पाणी काय म्हणते जरा थोडंसं मारलं का थोडं अजून जास्त डार्क ग्रीन दिसतंय. आणि इथं बघा ही पण सगळी मनी प्लांट झालेत. आणि मेन म्हणजे एक गोष्ट, तर हे बघा केंडात होतं पहिलं मनी प्लांट आणि हे लागलेलं तुम्हाला दाखवतो. आणि बघा ह्याला फिकून दिलं तर फिकून द्यायचं होतं तरी त्यात लागले असं फुटून आले बघा किती मस्त असं. आणि इकडं आमचा गुलाब पण आहे इथं छोटंसं उमललेलं आहे. आणि आमची तुळस आणि विड्याची पानं आहे ती. तर अशी झाले तर काय ह्याच्यावर इलाज आहे काय कळलं नाही, कारण मोठीच होईना झालीत पानं, छोटी छोटीच आहे ती. आणि इथं एक मोठं गुलाब लागलं होतं, आम्ही काल परवा तोडलं. आणि इथं छोटीच कळी लागली आणि ती उमलायला आता उद्या उमलेल बघा. तर ही सगळी उकरली आणि ह्याच्यात थोडंसं गोमूत्र ॲड केलं. इकडं बघा जास्वंदी मस्त अशी फुलली आणि लागली ती पण फुलं मोठी मोठी झालीत झाडं पण. आणि ऊन बघा कसलं कडाक्याचं पडलं, कारण आता उन्हाळा आहेच त्याच्यामुळं उन्हाळा हे काय म्हणते जास्त त्रासदायक होणार आहे, कारण जास्त पावसाळा होता म्हणलं उन्हाळा ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. तर झालं की नाही तुमचं चहा वगैरे. तर आज आहे एकादशी त्याच्यामुळे तर संध्याकाळी स्वयंपाक आज आहे काय जाऊ भगर. हां भगर आहे, भगरीचा भात आणि आमटी असं आहे आजचं संध्याकाळचं स्वयंपाक. तर निवांत आहे, त्यामुळे थोडंसं काहीतरी करावं म्हणलं. तर इकडं बघा म्हणून म्हटलं बघा झाडं पूर्ण अशी तानाजलेली ती झाडं, त्यांना तहान लागले कारण वाळून गेली होती माती. मग म्हणली श्रावू घाल त्याला जरा पाणी, म्हणून म्हटलं जरा हातासारखं थोडी त्याची मशागत करावी. आणि ह्या झाडाला पण घातलं नाही पाणी, तर थोडी मशागत केली झाडांची, माती वगैरे हलवली सगळ्या झाडांची. आणि म्हणून थोडं अजून त्याला पाणी टाकावं. आणि तर ह्याला बघा पूर्ण मुळ्यावर दिसायला लागलेत, ह्या कोंडी जास्त झाली झाडं. आणि तुळशी तर नको तिथं उठलेत बघा, छोटी छोटी रोपं पण आली ती खाली तुळशीची. असं आहे गाडी पाठीमागं आहे ना महापूड आहे ही कर पण ते. तर आमच्या इथं काम लावलंय बघा, चहा बनवला होता त्यांनी स्वतः आज. म्हणलं एक दिवशी तरी चहा आम्हाला तुमच्या हातचा कधीतरी देत जावा. तर केलाय ना, सगळं कामच लावून ठेवले ते आम्हाला. गॅस सगळं चहा उतू घालून दुधाचा चहा लगेच उतू जातो, तर त्यांना एवढं काय लक्षात झालं नाही. तिकडं तिकडं करेपर्यंत आहे ना श्राव काय केलं का पप्पानी, गॅस मोठा केला सांडून ठेवलं. तर इथं कामच लावून ठेवलं. फरशी ही काय व्यवस्थित झाली का, इथं काय तर काम लागलेलंच असते. स्वच्छ कसं ठेवायचं असं काम आहे. तरी बघा सगळं आता ही कापडाच नाही इथल्या इथंच पुसायला लागते. दुधाचा पदार्थ म्हणलं ना सगळीकडे उगती परत डाग पडत बसते, तर त्यामुळं तिथल्या तिथंच पुसून हे दुसऱ्या स्वच्छ कपड्यां परत अजून पुसायला लागतं. त्यामुळं असं म्हणलं आधी गॅस थोडं लिक्विड टाकून धुवून घ्यावं आणि खराब कपड्यानं चांगला आधी दुसऱ्या स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचा. असा स्वच्छ रोज धुतलेला असतोय. आणि आज बघा की काही काम नसून आज गॅस घाण झाला, कारण ह्याने आमच्या गॅस घाण केला बिना कामाचं. काम लावून ठेवलं आम्हाला काही. श्रावणूला तर लय काम असतं आमच्या लेकराला, ह्याने श्राव अभ्यास ती. म्हणलं चला आता आपण डबलच पुसावं, आता काय करायचं. चला तर मग आता संध्याकाळचं टायमिंग होते, वाजलेत 5 बघा बघता बघता. तर फ्रेश वगैरे व्हायचं आणि देवाबत्ती वगैरे लावायची सगळीच कामं आहेत पुढची. तर चला व्हिडिओची इथं सेंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर बाय सर्वांना.